शोभा, तुम्ही झोपला नाहीत? आबासाहेब, तो खान जमान गडाच्या पायथ्याशी आल्यापासून आमचीच नाही तर संपूर्ण गडाची झोप पळून गेली। महाराज, खान जमान पळसगडाहून हल्ला करणार आहे। राणीसाहेब, तो काही करू शकणार नाही। यापूर्वी तो आमच्या तावडीतून सुटलाय, परंतु यावेळी मात्र आम्ही त्याला सुटू देणार नाही। आबासाहेब, आणाच त्याला धरून आणि बांधा मधल्या चौथऱ्याच्या खांबाला। असं म्हणता? बर बर, चला, रात्र वाढत चालली, हवेतही गारवा आहे, आराम करा। उद्या सकाळी मात्र लवकर उठा। सूर्य उगवायच्या आत आम्ही आमच्या अंगावर चिलखत चढवू। आबासाहेब, तुम्ही निघालात? होय, तुमचे आऊसाहेब कुठे आहेत? आम्ही आलोय महाराज। हो, राणीसाहेब, तुम्ही? महाराज, आम्ही बाहेर पडतोय। गनिम गडाच्या पायथ्याशी आला असताना आम्ही देवघरात देव पाण्यात बुडवून बसणार नाही। राणीसाहेब, महाराज, देव पाण्यात बुडवण्यापेक्षा आम्ही गनिमाच्या रक्तात ही तलवार बुडवू। राणीसाहेब, सलामी झडली, आम्ही निघतो। आणि राणीसाहेब, जोवर आम्ही आघाडीवर आहोत तोपर्यंत तुम्हाला कमरेला तलवार बांधण्याची गरज नाही। महाराज, आपण पिछाडीवर राहा, आपल्या फौजेला धीर द्या आणि मुख्य म्हणजे पहारे जागते ठेवा, मूर्तजावरही। जी। राणीसाहेब, या एवढ्या प्रतिकूल परिस्थितीत आपण हाती तलवार घेऊन आमच्या खांद्याला खांदा लावायला पुढे झालात। हा दारुगोळा आम्हास पुरेसा आहे। तुमच्या मनातली तडप ही आमची रसद आहे आणि तुमच्या डोळ्यातील निर्धार ही आमची शिबंदी आहे। अरे, असतील शहाजहानकडे हजारांच्या फौजा, परंतु आमच्याकडे आहे आमची निर्भीड जिजा। महाराज, आपल्या स्वप्नासाठी, आपल्या स्वतंत्र राज्याच्या निर्माणापुढे आमचं प्राणही तृणवत। ते आम्ही जाणतोच राणीसाहेब, आम्ही हा डाव मोडू देणार नाही। हा डाव राखता राखता जर आम्ही धारातीर्थी पडलो तर मात्र आमची गळून पडलेली तलवार तुम्ही हाती घ्या। आमची तलवार हाती घेऊन आपलं स्वप्न काळजाशी बांधून तुम्हाला लढायचंय। तेवढी तुमची धमक आहे, तेवढी तुमची हिम्मत आहे। महाराज, आपण अनेक रणांगण गाजवली आहेत आणि हे माहुली किल्ल्याचं रणांगणही आपण गाजवाल। गाजवूच। आदिलशाही आणि शहाजहान नावाचे दोन राक्षस आमचा घास घ्यायला निघालेत, परंतु आम्हीच त्यांचा घास घेऊ। या माहुली गडाच्या माहुलीश्वराच्या साक्षीनं आम्ही मोगलांचा पराभव करू, हे निश्चित।
जिजाक्का. गोदा, गड उताराहून खूप आवाज येतोय. आदिलशहाची फौज आली आहे. काल रात्रीपासून नुसता धुडगूस घातलाय त्यांनी. कोण म्हण का मुस्तफा खान वजीर आणि रणदुल्ला खान आलाय. असं? जिजाकाओ, माहुली किल्ला एवढा अडचणीचा, तर त्या यवनांची टोळधाड इथवर आली आहे. आता ओ हा, खाली डाव्या अंगाला लई मोठी चकमक उडाली. खबर हाय का आपल्या सैनिकांनी मोगलांचे 300 सैनिक मारले. आणि महाराज? महाराज आघाडीवर आहेत. त्यांनी तर म्हण 10 रोज तलवारच खाली नाही ठेवली. आणि आता तर आदिलशाही फौजा आल्यामुळे लई चिडीला गेल्यात. असं? तू कशाला आली होतीस? बघा, मी विसरलेच. अहो जिजाक्का, धाकल्या धन्यासनी जरा समजून सांगा की. काय केलं शिवबांनी? अहो, मी सकाळ धरणा मिनत्या करतीया, पण अजून काही थाळा घ्यायला आले नाहीत. सारखं आपल्या बुर्जावर असतात, तोफेच्या पाशी. या लढाईमुळं शिवबांचं चित्त थाऱ्यावर नाही आणि खाण्यापिण्यावर तर नाहीच नाही. आणि तुमचं तरी कुठे चित्त आहे खाण्यापिण्यावर? आमचं? अहो, गडावर महाराज असताना त्यांच्या अगोदर आम्ही कसा काय थाळा घेऊ? मग तुम्ही थाळा घेतल्याशिवाय आम्ही तरी कसा घेऊ? खाऊन घ्या थोडं तरी. बघू, आता खबर येऊ द्या 100 गणीम मारल्याची, मग आम्ही खाऊ. शिवबा? आणि तशीही आपली फौज सकाळपासून उपाशीच लढतीये. आम्ही खाऊ तर त्यांच्या सोबतच. तुम्ही जेवून घ्या. बाजी काका, आम्हास आघाडीवरून का बोलावून घेतलं? पाहिलं ना आपलं सैन्य मोगलांना कसं बेजार करता येते. जी जी महाराज. तावली गावाहून आलेला 200 गनीम आपल्या सैन्यानं तीर कामट्यानं टिपला. एवढा पराक्रम करते आपली फौज, आणि तुम्ही आम्हास इकडे बोलावून घेतलं. महाराज, सोनोपंतांचा निरोप आहे. रणदुल्ला खानना तुम्हाला भेटायचंय. आडवाटेनं ते गडावर बी आलेत. ते काय आलंच की. महाराज, आपले दोस्त खान रणदुल्ला खान साहेब. महाराज. खान साहब, इतनी मुश्किल है और आप दुश्मन से मिलने आ गए? हाँ, दुश्मन से मिलने, लेकिन ऐसा दुश्मन जो यारों का यार है. खान साहब, उद्या जर आदिलशाह बादशाहना समजलं तो दरबार नाराज होगा. जमाना क्या कहे, परवाह न कर. जिसे जमीर माने उसे ही सलाम कर. सलाम महाराज. बाजी काका, आघाडीला सांगा हातातील धनुष्यबाण सोडू नका. आणि महाराज, इसकी कोई जरूरत नहीं है. का? हाँ साहेब, आम्ही युद्ध लढणार आहोत आणि जिंकणार देखील आहोत. परंतु महाराज, आपण ज्यांच्यासाठी लढणार आहात त्यांची तुम्ही लढावं अशी इच्छा नाहीये. बिल्कुल सही फरमा रहे हैं पंत. मुर्तजा की अम्मी जान साजिया बेगम डर गई है. अपना जमीर बेचकर खुर्रम शाहजहां से पनाह मांगी है. काय? अशक्य. महाराज, खान जमान के छावनी में साजिया का भाई है. खलीता पड़ा जा रहा था, हमने सुन लिया. घात झाला महाराज, घात झाला. महाराज, तुम्ही ज्याला निजाम बनवलं तो शहाजहानची प्रजा बनायला तयार झालाय.
असा ऐलान केलाय साजिया बेगमनं. आम्हास यकीन होत नाही. शंभू महादेवा, कृष्णेश्वरा, महाराज, रोक दो इस जंग को और हमारे जरिए सुलूक की बातें हो जाए. सुलूक हाँ, सुलूक. आणि आमची निजामशाही. निजामशाही 2 हिस्सों में बढ़ चुकी है. जिस तख्त के लिए आप 5 साल तक लड़ते आए हैं, वो आपका लड़ना भूल गए. उनको आपके जान के नहीं, खुद के जान का ख्याल है. इसीलिए लड़ाई बंद की जाए. खान जमान को मैं खुद संदेशा भेजता हूं. और अगर जंग खेली जाए तो महाराज, ये सही वक्त नहीं है लड़ाई का. नीचे 30,000 की फौज है और भी आएगी. सुलूक हमारे तरफ से होगा. आप हारे नहीं और मुगल जीते नहीं. इस कगार अगर सुलूक हो जाएगा तो आपके लिए बेहतर होगा. ठीक आहे. पंत, माऊली गडाचे दरवाजे उघडा आणि बेगम साहेबांना बाइज्जत रवाना करा. जिजाक्का, जिजाक्का, कुमाजी काका, काय झालं? जिजाक्का, महाराजांनी गडाचा दरवाजा उघडायचा हुकूम दिलाय. का? गडाचे दरवाजे का उघडायचे आहेत? ते काय ठाव नाही जिजाक्का. पर सत्रेवर रंदुल्ला खान आले आणि त्यांचा बराच वेळ खल चालला होता. कसला खल? जिजाक्का, रंदुल्ला खानानं तह करायचा सल्ला दिलाय. काय? नाही नाही, तह केला तर निजामशाही बुडेल. बुडणारच. हो, स्वतः बेगम साहेबांनीच निजामशाही नकोशी झाली आहे. त्यासनी मूर्तजा प्यार आहे ना व. काय? होय जिजाक्का. हो, पंत बाजी काका बी म्हणलं निजामाला शहाजहानच्या तंबूत घुसायची घाई झाली आहे. त्याला आपण काय करणार ना. जिजाक्का, येतो मी. काय निरोप असेल तर येईन कानाव घालाय. अहो, तह म्हणजे काय? तह म्हणजे चांगला घोडा लंगडा करून त्याच्या पायात सोन्याचा नाल ठोकायचा. गलत, गलत, गलत. घोड़ा सोने का और नाल लोहे की. क्या खुशखबरी सुनाई है तुमने आज? आखिर शाहजी हार गया. जी जिल्ले सुभान. बैठो इरादत खान. आज हम बहुत खुश हैं. एक बार फिर मुगल सल्तनत की जीत हुई है और निजाम शाही खत्म. वाह. बादशाह सलामत. शाहजी जल्दी ही सुलूक करने खुद ही नीचे उतरेगा. बहुत खूब.
काश काश हम भी उस वक्त वहीं होते तो काफिर शाहजी का मायूस चेहरा देखने मिलता हमें। बेशक हुजूर आला। खैर कोई बात नहीं, खान जमान ने आज एक तारीख लिख दी है। बिल्कुल, खान जमान जीत के हकदार तो है, लेकिन इस जीत के पीछे दिमाग तो जापना का है। अगर आदिल शाह की फौज नहीं आती तो हमारी जीत मुश्किल थी। सही पहचाना इरादत खान, ये शाहजी हिकमत बाज सरदार है, इसको हराना बहुत ही मुश्किल है। इसीलिए हमने आदिल शाह से दोस्ती का बहाना कर लिया। जंग से पहले ही निजाम शाही को आधे में बांट दिया। सचमुच आप खुर्रम हो बादशाह सलामत। वैसे साजिया बेगम कहाँ है? वो जल्द ही पना लेगी, लेकिन उसका क्या करें? छोड़ दें या फिर? साजिया बेगम और मुर्तजा निजाम शाह को अब दक्खन में नहीं रखेंगे, उन्हें अपने साथ ले जाएंगे। दिल्ली? सोचते हैं। पहले तो हम शाहजी के बारे में सोचेंगे, उन्हें ऐसी सजा देंगे कि उन्हें अपनी मां का दूध याद आ जाएगा। महाराज, आदिल शाही मनसब को हाँ कीजिए। दादाजी, पंत, आप कहिए, आदिल शाही में आपको कुछ भी खतरा नहीं है? नाही खान साहेब, या आदिलशाहीनं आमचा विश्वासघात करून आम्ही रक्ताचं पाणी करून उभ्या केलेल्या निजामशाहीचा लचका तोडला, त्या आदिलशाहीत तुम्ही आम्हास बोलवताय आणि वरून म्हणता खतरा नहीं है। आदिल शाह खुर्रम शाहजहां से डर गया था, इसलिए। म्हणून विश्वासघात केलात का? विश्वासघात क्यों? हम किस लिए हैं? आप एक ही तो हो, बाकी सब है दोस्त धुल्ला। महाराज, बुरा मत मानिए, हमें पता है आप आदिल शाही पसंद नहीं करते। खान साहेब, माफी असावी, परंतु काही महिन्यांपूर्वी ज्यांनी तलवारीच्या धारेवर महाबत खानास रोखून धरलं आणि आदिलशाही वाचवली, त्याच आदिलशाहीस निजामशाहीची वाटणी म्हटल्यावर तोंडाला पाणी सुटावं? राजनीति ध्यान में रखिए रानी साहेब। कसली राजनीती? ज्यानं तारलं त्यालाच मारायला फौज घेऊन आलात? तुम्हाला काय वाटलं हा शहाजी राजा शेणामेणाचा बनला आहे? खान साहेब, तो आहे सह्याद्रीच्या काळ्या पत्थरासारखा टण, जो प्रसंग आला तर अजून झुंज देईल, वेळ पडली तर मृत्यूला कवटाळेल, परंतु मागं हटणार नाही। हम जानते हैं रानी साहब, मानते हैं। महाराज, हम यहाँ पे आए हैं बस आपकी प्यार की बदौलत। दक्खन का शेर भेड़ की मौत मर न जाए, बस इसीलिए।
आणि काय त करायला लावला. लेकिन इस दक्कन के लिए मुगलों को भगाने वाला इस दक्कन में दूसरा कोई भी नहीं है. महाराज, सिर्फ आप हो, आप. इसीलिए इस आदिल शाही के मनसबदार आप हो जाइए और दक्कन में आराम से रहिए. आदिल शाह हे माने? रानी साहब, आपसे बात करने से पहले आदिल शाह के सामने ये पेश किया है. आदिल शाह आपका स्वागत करने के लिए तैयार है. नहीं खान साहब. महाराज, दक्कन के भलाई के लिए, आपके प्यारे सह्याद्री के लिए आदिल शाही को कबूल कीजिए. पुन्हा तेच दुष्टचक्र, पुन्हा तीच गुलामी. गुलामी क्यों? आप आजाद रहो. खान साहेब, आम्ही सरदार म्हणून आदिलशाहीत येणार नाही. आम्हास फर्जंदचा मान हवा. फर्जंद म्हणजे राजपुत्राचा मान. मंजूर.